नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये। आजचा अनुभव आहे मिनल कोरे आणि त्यांची आई शकुंतला कोरे यांचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया। ठाणे मानपाडा आनंदनगर वसाहतीत मिनल कोरे आपल्या आई शकुंतलाबाई आणि भाऊ प्रसाद आणि वहिनी ललिता यांच्यासह राहावयास आल्या होत्या। या विभागात त्यांनी नवीनच फ्लॅट घेतला होता। खूप स्वस्तात त्यांना हा फ्लॅट मिळाला होता, त्यामुळे बिल्डरला त्यांनी एक हाती रक्कम देऊन टाकली होती। 2 BHK फ्लॅट होता। मिनलचे वडील हयात नव्हते। भाऊ व्यवसायाने डॉक्टर होता, वहिनी गृहिणीच होती। मिनलचे स्वतःचे ब्युटी पार्लर होते। मिनल दिसायलाही फार सुंदर होती। मिनलचे कुटुंब खूप खुश होते, या कारणाने की आता त्यांचं मुंबईमध्ये आपलं स्वतःचं एक घर झालं आहे। मात्र त्यांनी हा विचार नव्हता केला की 40 लाखाचा फ्लॅट त्यांना 20 लाखात कसा काय भेटला। बिल्डरनेही असंच काहीसं सांगितलं होतं, या फ्लॅटच्या मालकाला पैशाची खूप गरज आहे, काहीतरी अडचण आली आहे त्याला, म्हणून स्वस्तात काढतोय तो हा फ्लॅट। फक्त एवढीच माहिती मिळाली होती। म्हणूनच हातची संधी का सोडायची असा विचार करून कोरे कुटुंबियांनी घाईतच त्यांनी हा सौदा केला होता। मात्र पुढे काय वाढून ठेवलं होतं त्यापासून सर्व कुटुंब अनभिज्ञ होते। कोरे कुटुंबाने गृहप्रवेश केला तेव्हा सर्व रीतिरिवाजाप्रमाणे पूजापाठ वास्तुशांती करून घेतली होती। आता सर्व आनंदात होते। मात्र एक दिवस अचानक मिनलची तब्येत बिघडली। तिचं पोट खूप दुखू लागलं, त्यामुळे तिने आज आपल्या पार्लरला सुट्टी घेतली आणि डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून आली आणि आपल्या बेडरूममध्ये आराम करत होती। मिनल आपल्या बेडवर शांत झोपली होती। मात्र अचानक मिनलला कोणीतरी कमरेतून उचलल्यासारखा भास झाला। तशी मिनल घाबरून पटकन उठून बसली। हे काय झालं अचानक, मिनल विचार करू लागली। एवढ्यात मिनलची आई शकुंतला बेडरूममध्ये आली आणि तिने मिनलला पाहिलं। मिनल स्तब्ध होऊन बसली होती। तिने मिनलला हाक मारली, पण मिनलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही। तसं तिने मिनलला हात लावून हलवलं। ए मिनू, काय ग, काय झालं? अशी मूर्ती बनून का बसली आहेस? त्यावर मिनल काहीच बोलली नाही। तिने मानेनेच नकार देत म्हटलं, काही नाही, आणि ती परत बेडवर पडली आणि झोपी गेली। दुसऱ्या दिवशी मिनल आपल्या पार्लरमध्ये गेली खरी, पण तिला तोच दुपारचा क्षण राहून राहून आठवत होता। कसा तरी तो दिवस संपला होता। आता मिनल घरी आली होती। सर्वच जण आता जेवून उरकून आपल्या बेडरूमकडे वळले होते। प्रसाद आणि ललिता आपल्या रूमकडे गेले होते। आई शकुंतलाबाई आणि मिनल एकाच बेडरूममध्ये झोपत असत। मिनल जरा शांत शांतच वाटत होती आज। आईने विचारलं, काय ग मिनू, अजून बरं नाही वाटत का तुला? त्यावर मिनल म्हणाली, नाही ग, ठीक आहे मी, आज काम जरा जास्त होतं पार्लरमध्ये। त्यावर आई म्हणाली, ठीक आहे, झोप आता, आराम कर। आता दोघीही बेडवर शांत झोपल्या होत्या। मिनलच्या आईने थोडा वेळ टीव्ही पाहिला आणि टीव्ही बंद करून ती देखील झोपली। मात्र तास दीड तास गेला असेल। मिनल अचानक विचित्रपणे हळूहळू आवाजात ओरडू लागली। तिचा तो विचित्र आवाज ऐकून शकुंतलाबाईंना जाग आली। त्यांनी लाईट चालू केला। मात्र समोरचं दृश्य पाहून शकुंतलाबाईंनी घाबरूनच तोंडावर हात नेला आणि जोरात ओरडल्या, मिनू। मात्र मिनल आपल्याच तंद्रीत होती। तिची कंबर वर खाली होत होती, जणू की तिच्यासोबत कोणी अदृश्यपणे संभोगक्रिया करत असावं। असं दृश्य जाणवलं शकुंतलाबाईंना, कारण मिनल
च्या अंगावर एकही कपडा नव्हता. ती विवस्त्र होती. पटकन शकुंतलाबाईंनी मिनलला हलवून शुद्धीत आणलं आणि तिच्या अंगावर चादर टाकली. मिनल शुद्धीत आली, मात्र ती खूप थकल्यासारखी आणि अशक्त वाटत होती. शकुंतलाबाईंनी मिनलला विचारणा केली, असं काय करीत होतीस तू? काय होतंय तुला? त्यावर मिनलने जे सांगितलं त्यावर शकुंतलाबाईंचा विश्वासच बसत नव्हता. मिनलने आईला सांगितलं, एक ख्रिश्चन माणूस होता तो. त्याने मला प्रेमाने जवळ घेतलं आणि माझ्यासोबत संभोगक्रिया करीत होता तो. मी त्याला अडवूही शकत नव्हते. माझ्यासोबत काय झालं ते मलाच कळलं नाही. हे सांगून मिनल जोरजोरात रडू लागली. ती रात्र मायलेकींनी जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी शकुंतलाबाईंनी मुलाला म्हणजे प्रसादला सांगितलं, प्रसाद, हा फ्लॅट आपल्याला नको आहे. अजून पेपर्स बनवले नाहीत. तू हा फ्लॅट ज्याचा आहे त्याला परत कर. तसा प्रसाद चकित होऊन शकुंतलाबाईंना म्हणाला, आई तू काय बोलते आहेस, कळतंय का तुला? अगं तुलाच आवडला होता ना हा फ्लॅट, मग आता अचानक काय झालं तुला? त्यावर शकुंतलाबाई म्हणाल्या, मला ते काही माहीत नाही, पण तू हा सौदा रद्द कर. आपण दुसरा फ्लॅट पाहू. आणि शकुंतलाबाई किचनमध्ये निघून गेल्या. प्रसादही आपल्या डिस्पेन्सरीत निघून गेला. मात्र मिनल घरीच थांबली होती. ती आपल्या जॉबला गेली नाही. आता जोपर्यंत हा फ्लॅट परत करीत नाही तोपर्यंत मिनल आणि शकुंतलाबाई देवघरात झोपू असा विचार करून तिथेच झोपू लागल्या. मात्र रात्री अपरात्री त्यांना चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले होते. त्यांच्या बेडरूममधून कधी बेड हलवल्याचा, कधी दार ठोकवल्याचा, जोरजोरात कोणीतरी ओरडत असण्याचा. प्रसादही थोडा साशंक झाला होता आता. त्याने एक दिवस शकुंतलाबाईंना शांतपणे बसून विचारणा केली, आई काय अडचण आहे, मला सांगशील सविस्तर? तसं शकुंतलाबाईंनी प्रसादला सर्व प्रकार सांगितला आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या. त्यावर प्रसाद म्हणाला, अच्छा, म्हणून तुम्ही दोघी देवघरात झोपत आहात तर? अगं हे आधीच सांगायचं नाही का? ठीक आहे, आजच बोलून घेतो बिल्डरशी मी आणि चौकशी पण करतो या फ्लॅटची. असं म्हणून प्रसाद निघून गेला. मिनल आता खूपच घाबरून वावरत होती फ्लॅटमध्ये. बेडरूममध्ये तर ती जातच नव्हती हल्ली. दिवसा देखील बेडरूममध्ये जायला तिला भीती वाटत असायची. मात्र शकुंतलाबाई बेडरूममध्ये झाडलोट करायला जात असत. एक दिवस असंच शकुंतलाबाई बेडरूममध्ये झाडलोट करीत होत्या. खिडक्यांचे पडदे काढून खाली घेत होत्या धुण्यासाठी. त्यासाठी त्यांनी एक पाय बेडवर आणि एक पाय खिडकीच्या भिंतीवर ठेवला होता आणि त्या पडदा काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. एवढ्यातच शकुंतलाबाई धाडकन खाली कोसळल्या. डोक्याला जबरदस्त मार लागला त्यांच्या. शकुंतलाबाईंची सून ललिता आणि मिनल धावतच बेडरूममध्ये शिरल्या. त्या दोघींनी शकुंतलाबाईंना सावरलं आणि बेडवर बसवलं आणि प्रसादला कॉल करून घरी बोलावून घेतलं. प्रसाद काही क्षणातच घरी पोहोचला. त्याने आईच्या डोक्याला बँडेज केलं आणि योग्य ते उपचार केले. शकुंतलाबाई मात्र वेगळ्याच विचारात वाटत होत्या. एकदम कावऱ्या बावऱ्या नजरेने त्या बेडरूमच्या चोही बाजूला पाहत होत्या. प्रसादने शकुंतलाबाईंना विचारलं, आई तू ठीक आहेस ना? त्यावर त्यांनी प्रसादला इशारानेच सांगितलं, बेडरूममधून बाहेर घेऊन जा मला. तसं प्रसादने शकुंतलाबाईंना हॉलमध्ये सोप्यावर बसवलं. आता शकुंतलाबाईंची नजर स्थिर होती. त्यांनी पटकन प्रसादला विचारलं, तू बोललास का त्या बिल्डरशी? काय म्हणतोय तो? तसा प्रसाद म्हणाला, हो घेतोय परत तो हा फ्लॅट. हे ऐकून शकुंतलाबाईंना जरा बरं वाटलं. पण प्रसाद पटकन म्हणाला, पैसे 2 महिन्यांनी परत करेन म्हणतोय तो. त्यावर शकुंतलाबाई जोरात ओरडल्या, म्हणाल्या, तोर इथेच मरायचं का आम्ही? ते काही नाही, तू दुसरा रूम बघ. पैसे भेटू दे 2 महिन्यांनी, पण इथे एक दिवस पण राहणार नाही मी. आधीच माझ्या पोरीच्या जीवावर उठलाय तो आणि आता माझ्या. अरे प्रसाद, आता बेडरूममध्ये कोणीतरी माझा पाय खेचला रे, म्हणून पडले मी खाली. कसं कळत नाही तुला? इथे काहीतरी नक्कीच घडतंय. ह्या फ्लॅटमध्ये काहीतरी आहे. इथे नकारात्मक शक्ती आहे. एका ख्रिश्चन माणसाचं प्रेत आहे या घरात. शकुंतलाबाईंचं बोलणं ऐकून प्रसाद जागेवरचा ताडकन उठला. त्याला आता घाम फुटला होता. आता प्रसाद बोलू लागला, आई तुला कसं माहिती इथे ख्रिश्चन माणसाचं प्रेत आहे ते? शकुंतलाबाईने प्रसादला आधी सर्व सांगितलं होतं, मात्र तो ख्रिश्चन माणूस आहे हे सांगितलं नव्हतं. आणि आता आईच्या तोंडून हे ऐकल्यावर प्रसाद देखील घाबरला होता. कारण प्रसादने बिल्डरला खडसावून विचारलं होतं, खरं सांगा
या फ्लॅटमध्ये काही विचित्र गोष्ट तर नाही ना, जे तुम्ही आम्हाला एवढ्या स्वस्तात हा फ्लॅट दिलात? त्यावर बिल्डरने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्याच्या एका दलालाने प्रसादला या फ्लॅटचा इतिहास सांगितला. दलालाने प्रसादला सांगितले, या फ्लॅटमध्ये एक ख्रिश्चन जोडपं राहत होतं एकेकाळी. नवरा खूप शक्की होता, नेहमी बायकोवर शक घेत राहायचा. या कारणाने खूप भांडणं व्हायची दोघांची. शेवटी कंटाळून बायकोने त्याच्यापासून फारकत घेतली. त्यानंतर तो एकटाच इथे राहायचा. या दरम्यान तो वेगवेगळ्या स्त्रियांना घरी घेऊन यायचा. चांगल्या प्रवृत्तीचा माणूस नव्हता तो. एक दिवस त्याला 20 लाखाची बीसी लागली होती. ती रक्कम घेऊन तो घरी आला होता. तेव्हा त्याच्यासोबत एक बाई देखील आली होती. मात्र त्या रात्री त्या बाईने त्याला जेवणात विष घातलं होतं आणि त्याचा जीव घेतला तिने. आणि ते 20 लाख रुपये घेऊन ती निघून गेली. कोण होती, कुठून आली होती, काहीच पत्ता लागला नाही. मात्र या फ्लॅटमध्ये भाडोत्री पण टिकत नाहीत आणि तुम्ही तर हा फ्लॅट चक्क विकत घेतलात. थोडा साहेब हा फ्लॅट, नाहीतर कोणाचा तरी जीव नक्कीच घेईल तो जोसेफ. आता मिनलच्या कुटुंबाने हा फ्लॅट सोडला होता आणि मिनल आणि शकुंतलाबाईंनी सुटकेचा श्वास सोडला होता. मित्रांनो, तुम्हाला जर कोणी कमी किमतीत घर ऑफर करीत असेल तर पूर्ण चौकशी करा, मगच घर विकत घ्या. कोणास ठाऊक ते घर हॉन्टेड तर नसेल ना? मित्रांनो, कशी वाटली ही कथा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह. तोपर्यंत नमस्कार.